केला, एकाही शेतकऱ्यांनी कर्जबाजारामुळे आत्महत्या केलेली नाही, सगळ्यांनी व्यसनाधीन आहेत म्हणून आत्महत्या केलेली आहे. दुसऱ्या दिवशी पत्रकार इतकं झोडपलं की शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतं, त्यांनी बरोबर त्यांनी केली व्यक्त केली की माझी चूक झाली. मग आता खरं बोलावं तुम्ही असं करायचं कसं काय होणार, कसं काय खरं बोलता येत नाही ना. आता पत्रकारिता जसं मुखपत्र असते, आता एक बीड जिल्ह्याचं उदाहरण घेतलं. बीड जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तींच्या बद्दल गेल्या 2 वर्षापासून तुम्ही त्यांचं खूप चांगलं छापत होते, आज ते सगळे जेलमध्ये गेले, आज ते त्यांच्या विरोधात छापताय. पण ते जे करत कोण माहीत नव्हतं का, अख्ख्या बीड जिल्ह्यात माहीत होते काय करतात. पण एकाही पत्रकाराने एकही लाईन आजपर्यंत गेली नाही. मी 2 वर्षाचे पेपर आपल्या माणसाला सांगितले की म्हणजे तू एखादी बातमी गेल्यावर एकही बातमी नाही. पण त्या लोकांनी त्या ठिकाणी हप्ता मागणे, बाकी भानगडी करणे, पण एकाही वर्तमानपत्रात एकही बातमी नव्हती. आता आज जेलमध्ये गेले म्हणून तुम्ही आता मागचं सगळं काढताय. जे लोक करतात तितकी हिंमत पाहिजे छापायची. आता भानगडीमध्ये तिथे एखादी योजना छापले, आपली जाहिरात बंद होईल, आपली जाहिरात देणार नाही. लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांची लवकर बोलता येत नाही. संबंध खराब होतात, काय करायचं आपल्याला. तर असं होऊ शकत नाही. त्यामुळे आपण तो म्हणतो की पत्रकारिता समाजात दडपण आहे, ते जुन्या काळात होतं, आज ते दडपण राहिलेलं नाही, आज चौथा खंबा राहिलेला नाही. कारण की मोठमोठ्या उद्योगपतींचे, मोठमोठ्या पक्षांचे चॅनल पेपर सगळे विकत घेतलेले आहेत ना, ते खरं थांबूच शकत नाही. त्यामुळे तो चौथा खंबा होऊच शकत नाही. सवय काय तर परिवर्तनशील असतो, तुम्हाला सुद्धा त्याप्रमाणे परिवर्तन होतं लागेल. पत्रकार पूर्वीपर्यंत रिस्पेक्ट होता, आता आज पत्रकार आणि त्यासाठी जाहिरात मागायला आला. हे त्यावेळेस असं काहीच नव्हतं ना. आणि मला सगळ्यांनी त्याच्यातून सांगितलं 4-5 कोणी कसं काय पत्रकार होऊ शकतो. काहीतरी त्याला महिन्यात 2 महिन्यात ट्रेनिंग पाहिजे. एक पेपर रजिस्टर द्यायला दिला आपला, आणि दुसऱ्या दिवशी जे मनात आलं किती व्याकरणाच्या चुका, भाषेचा दर्जा काय, आम्ही पत्रकार एक जोडाक्षर लिहिण्याची नीट आणि पत्रकार झाला असं नाही शकत. काहीतरी तुमच्या युनियननी हे केलं पाहिजे की पत्रकार जर व्हायचं 2 महिन्यात तुम्हाला ट्रेनिंग आहे बाबा. काय ते एवढं घेतलं तर बाईक काय पट्टा टाकला, एक मोबाईल लावून झाला, कोणाची बाईक जो बाईक तर काय ते सगळं कठीण झालेली पत्रकारिता. तर जेव्हा आमच्या काळामध्ये जी पत्रकारिता होती तिथं आता दूरदूरपर्यंत एवढं दिसत नाही. आता हे सगळे नवीनच पत्रकारिता आली आहे. तरी असो आपला ज्यांचा सत्कार झाला त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढचं आयुष्य सगळं भरभराटीत जावं. आणि बाप मला अजून आठवत आहे एवढं आपल्याला आपला बुलढाणा जिल्हा म्हणून साप्ताहिक ते आहे, ते वाचण्याचे लोक वाट बघायचे. बुलढाणा दर्पण सोमवारचा देशोन्नती आला की पहिले मी ते बुलढाणा दर्पण बाबा कोणाबद्दल काय लिहिलं, असं काही तर पण लिहायला पाहिजे. तर अशी जर असेल सोशल मीडियामुळे